नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 9 सूट आणि कमिशन याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण कमिशन या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. आता कमिशन म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी वस्तू एखाद्या कंपनीने बनवलेली असते, जे उत्पादक असतात त्यांनी, आणि त्यांनाही ती वस्तू विकणं शक्य होत नसतं किंवा होणार नसतं. मग त्या अशा वेळेला काय करतात की एखाद्या संस्थेकडे किंवा एखाद्या दुकानदाराकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे त्या विक्रीची व्यवस्था सोपवतात की आम्हाला ह्या वस्तू विकून द्या. त्यामध्ये काही पुस्तकं, कपडे किंवा साबण वगैरे अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात, जसं आपल्याला दैनंदिन जीवनात ज्या वस्तू आपल्याला लागत असतात त्याच्या. तर जी व्यक्ती हे काम करते त्या व्यक्तीला त्याच्यावरती दलाली मिळते. मग त्या दलालीलाच काय म्हणतात, कमिशन असं म्हणतात. आणि जी व्यक्ती ह्या प्रकारची सेवा पुरवते त्या व्यक्तीला दलाल असं म्हणतात, कमिशन एजंट असं त्याला म्हणतात. आता ही जी दलाली त्या व्यक्तीला मिळणार असते ती टक्क्यांमध्येच असते. म्हणजे काही जसं आपण आधी बघितलं सूटमध्ये 15%, 20% जी सूट टक्क्यांमध्ये असते, त्याचप्रमाणे ही दलालीसुद्धा काय असते, पर्सेंटेज म्हणजे टक्क्यांवरती अवलंबून असते. आणि हे जे प्रमाण आहे दलाली टक्क्यांचं, ते वस्तूवरती अवलंबून असतं, कशा प्रकारची वस्तू आहे ती. मग जसं समजा आता जमिनीचे, घराचे किंवा जनावरांचे मालक असतात, त्यांना जर ती वस्तू विकायची आहे तर हे त्यांना अशा प्रकारे जर विकण्यासाठी जमलं नाही तर ते काय करतात, अशा प्रकारचे दलाल ते शोधत असतात ज्यांच्या मार्फत त्यांच्या वस्तू ते विकू शकतात. आता समजा एखादी परिस्थिती आहे की एखाद्या व्यक्तीने जो विकणारा आहे आणि जो विकत घेणारा आहे अशा दोघांना जर एकत्र आणलं तर त्याला काय म्हणतात, मध्यस्थ म्हणतात. किंवा दलाल किंवा दलाली करणारी व्यक्ती म्हणतात, असं त्यांना नावं आहेत. जसं तर धान्य, भाजीपाला, फळं, फुलं याच्यामध्ये सुद्धा जे मध्यस्थी करतात विकण्यासाठी त्यांना म्हणजे मध्यस्थ किंवा एजंट असं म्हणतात, म्हणजे मध्यस्थी करणारा व्यक्ती. आणि त्या मध्यस्थीचे त्या व्यक्तीला पैसे मिळत असतात, कमिशन मिळत असतं. आणि हे कमिशन त्यांना दोघांकडनंही मिळतं, जो विकतो त्याच्याकडनंही मिळतो आणि जो विकत घेतो त्याच्याकडनंही मिळत असतं. आता आपण याच्यावरती आधारित पुस्तकात जी सोडवलेली उदाहरणे आहेत कमिशनवर ती बघूयात. श्रीपती नावाच्या एका व्यक्तीने काय केलं, त्याची जमीन विकली 2,50,000ला. आणि त्याच्यासाठी जो त्याला दलाल होता, ब्रोकर, त्याचं नाव होतं सदाशिव. तर त्या माणसाला 2% दलाली मिळाली दोघांकडनंही, म्हणजे ज्या श्रीपतीकडनं पण मिळाली आणि ज्यांनी विकत घेतलं त्यांनी पण मिळाली. तर मग त्या व्यक्तीला 2,50,000वरती किती रुपये मिळाले हे आपल्याला शोधून काढायचं आहे, त्याची दलाली. आता त्या जमिनीची किंमत किती होती, 2,50,000 रुपये. मग त्याला 2% कमिशन. मग ह्या 2% कशावरती, तर 100तले 2 रुपये असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मग ह्या 2,50,000वरती 2% म्हणजे 2,50,000तले 2/100 बरोबर 5,000 रुपये होतात. मग आता हे असं त्याला दोघांकडनंही मिळालं, विक्री करणाऱ्याकडनं पण मिळालं आणि विकत घेणाऱ्याकडनं पण मिळालं. मग दोन्हीकडनं 5,000 रुपये म्हणजे 10,000 रुपये त्याला त्याची दलाली मिळाली. आता एक सुखदेव नावाची व्यक्ती आहे, त्याने काय केलं, 10 क्विंटल गहू 4,050 रुपयाला एका दलालामार्फत विकले. मग त्याला त्याच्यावरती कमिशन 1% द्यावं लागलं. मग त्या
सुखदेवला 1% कमिशन दिल्यानंतर किती पैसे मिळाले त्याचे गहू विकून हे आपल्याला शोधून काढायचे. मग त्याची विक्री किंमत किती आहे, तर त्यांनी 10 क्विंटल विकले. किंमत किती आहे, 4,550 रुपये. म्हणून मग ते 10 गुणिले 4,050 बरोबर किती होतात, 40,500 रुपये होतात. आता ह्या 40,500 रुपयावरती आपल्याला 1% त्याला कमिशन द्यायचं आहे त्या दलालाला. म्हणून मग 40,500 गुणिले 1/100 म्हणजे 405 रुपये. मग आता आपल्याला 40,500मधून 405 रुपये वजा केल्यावरती म्हणजे कमिशन वजा केल्यावरती मिळतात 40,095 रुपये. म्हणजे सुखदेवला त्याचे 10 क्विंटल गहू विकल्यानंतर 40,095 रुपये मिळाले.